नमस्कार. आज आपण अशा पद्धतीची छोलेची रस्साभाजी करणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला मी छोले एक 8 तास छान असे पाण्यामध्ये भिजवून घेतले होते. तर तुम्ही पाहू शकता मस्त असे छोले भिजून झालेत. तर आता ह्यातलं पाणी काढून घेऊयात आणि छोले कुकरला शिजवून घ्यायचे. छोलेमधलं पाणी मी पूर्ण काढून घेतले. आता यामध्ये दुसरं पाणी घालायचं आहे. शिजताना यामध्ये थोडंसं मीठ देखील घालायचं जेणेकरून छोले खाताना अळणी नाही लागणार. तर एक अंदाजे 1 चमचाभर मीठ घातलं आहे मी. आता हे छान असं पाण्यामध्ये मिसळून कुकरला आपण छान छोले एक 3 शिट्ट्यांमध्ये छोले छान शिजतात. एक 3 शिट्ट्यांमध्ये तुम्ही पाहू शकता मस्त असे छोले शिजवून झालेले आहेत कुकरमध्ये. मस्त असे मऊ झालेत. तर आता वाटणाची तयारी करून घेऊया. तर यासाठी मी कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर आणि टोमॅटो एक अर्धा टोमॅटो मी चिरून घेतला होता. एक कांदा, 4-5 लसणाच्या पाकळ्या, आलं आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन हे छान असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. वाटण आपल्याला कच्चंच वाटून घ्यायचे. छान असं बारीक वाटण वाटून घेऊया. तुम्ही पाहू शकता मस्त असं बारीक वाटण वाटून झालं आहे. आता हे बाजूला काढून घेऊयात आपण. वाटण काढून घेतलं की त्याच भांड्यामध्ये छोलेचे शिजलेले दाणे थोडे वाटून घेऊयात जेणेकरून हे वाटलेले दाणे भाजीमध्ये घातले की भाजीला छान असा दाटसरपणा येतो. ते एक थोडेसे मी शिजलेले दाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त असं वाटून झालं आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया. कढई चांगली तापली की यामध्ये तेल घालायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल घालू शकता. शक्यतो या भाजीला जास्त तेल घालायचं कारण कसं छोलेच्या भाजीला एक तरी सुटली की ती भाजी अजून चवीला छान लागते. तर मी इथे एक साधारण 2.5 पळ्या तेल घातलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. तर तेल चांगलं तापून झालं की यामध्ये जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे. मोहरी चांगली तडतडून झाली. आता यामध्ये मी जिरं देखील घातले. आता यामध्ये वाटून घेतलेलं जे वाटण आहे ते घालायचे. वाटण घातलं की वाटण छान असं 3-4 मिनिट मध्यम गॅसवर परतून घ्यायचं. कारण हे कच्चं वाटण आहे त्यामुळे थोडं जास्त वेळ मध्यम गॅसवर परतून घ्यायचं तेलामध्ये. मसाले नंतर घालायचे आहेत कारण सुरुवातीला जर मी मसाले घातले असते तर ते थोडे करपले असते. त्यामुळे मसाले नंतर घालूयात. तर तुम्ही पाहू शकता वाटणाला मस्त असा रंग आलेला आहे कारण यामध्ये आपण टोमॅटो घातला होता. तर आता हे वाटण छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. वाटण फोडणीमध्ये छान परतून झाले. आता यामध्ये मसाले घालून घेऊयात. तर सुरुवातीला मी 1 चमचाभर हळद, एक 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा घरचा मसाला, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा कांदा मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा छोले मसाला घालूयात. आणि आता हे छान असं 1 मिनिटभर मसाले घातल्यावर परतून घेऊयात. मसाले छान असे फोडणीमध्ये परतून झालेत. आता यामध्ये शिजवून घेतलेले छोले घालूयात. तर शिजवून घेतलेल्या छोल्यामध्ये जे पाणी होतं तेच मी घातलेलं आहे. आता यामध्ये जे वाटून घेतलेले छोलेचे दाणे होते ते घालूयात.
तुम्ही मिक्सरमध्ये वाटू शकता किंवा हाताने जरी बारीक केले तरी चालतात. आता हे छान असं भाजीमध्ये ढवळून घेऊयात. तुम्ही पाहू शकता मस्त असा दाटसरपणा भाजीला आला आहे आणि रंग तर अगदी भन्नाट दिसतोय. आता एक साधारण 5 ते 6 मिनिट उकळी आली की गॅस बंद करायचा आहे. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे. तर मीठ एक अंदाजानुसारच घालायचं. सुरुवातीला मी शिजताना मीठ घातलं होतं. ते एक अंदाज घेऊन तसं मीठ घालायचं आहे, नाहीतर भाजी जास्त खारट होऊ शकते. मस्त अशी उकळी फुटायला लागली. एक 5 ते 6 मिनिट छान अशी उकळी येऊन झाली की भाजी छान अशी मिळून येते आणि भाजीला दाटसरपणाही खूप छान येतो. तर तुम्ही पाहू शकता झणझणीत अशी छोलेची रस्सा भाजी तयार झाली आहे. रंग तर अगदी अफलातून आला आहे. मस्त. चला तर मग आता सर्व करून घेऊयात. ही भाजी भाकरीबरोबर, चपातीबरोबर, पुरीबरोबरसुद्धा खायला खूप छान लागते. नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी. अगदी लाल झणझणीत अशी छोलेची रस्सा भाजी तयार झाली आहे. तर मंडळी, आजची ही झटपट होणारी छोलेची रस्सा भाजी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर कविता रेसिपी चॅनलवरच्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.